बुलेटिनच्या सुरुवातीलाच नवी मुंबईमधून आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येते। नवी मुंबईमधल्या महापे एमआयडीसी मध्ये एका कंपनीला भीषण अशी आग लागली आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। सुदैवानं अजून तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र आगीचं कारण कळू शकलेलं नाहीये। नवी मुंबईमधल्या महापे एमआयडीसी मधली ही घटना आहे। आता या सगळ्या परिसरामध्ये अग्नितांडव पाहायला मिळतंय। परिसरामध्ये धुराचे लोट दिसतायत। अग्निशमन दलाचे जवान आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ही आग नेमकी लागली कशी या संदर्भात अजूनही स्पष्टता नाहीये, मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सातत्याने केले जात आहेत। नवी मुंबईमध्ये महापे परिसरामध्ये एमआयडीसी आहे। या एमआयडीसी मध्ये अनेक मोठे कंपन्या आहेत आणि यापैकी एका कंपनीला ही आग लागलेली आहे। W177 नंबर या कंपनीचा आहे आणि कंपनीचं नाव आहे बीटा केम। तर ही केमिकल कंपनी आहे। या केमिकल कंपनीला आग लागलेली आहे। काही वेळापूर्वीची ही आग आहे। अजूनही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। नवी मुंबईच्या महापे एमआयडीसी मधल्या कंपनीची ही भीषण अशी दृश्य आपण बघतोय। या कंपनीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतंय। सुदैवानं अजून कोणती जीवितहानी झालेली नाहीये, मात्र या कंपनीमधले काही कर्मचारी आतमध्ये अडकले आहेत का, कोणी यामध्ये अजूनही आतमध्ये आहे का, या संदर्भात अधिकृतरित्या माहिती कळू शकलेली नाहीये। काही वेळापूर्वीची ही भीषण दृश्य आहेत। महापे एमआयडीसी मध्ये कंपनीला आग लागलेली आहे। बीटा केम या केमिकल कंपनीला ही आग लागलेली आहे। W177 असा या कंपनीचा नंबर आहे आणि बीटा केम नावाची केमिकल कंपनी आहे, जिला आता हे आग लागलेली आहे आणि अग्नितांडव पाहायला मिळते एमआयडीसी मध्ये। तर या आगी संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे? सध्या घटनास्थळी नेमकी कशी स्थिती आहे आणि आतमध्ये कोणी अडकलंय का? आपण सध्याची परिस्थिती पाहतो की आगीवरती जवळपास 1 ते 1.5 तास झालेला आहे। आग लागून मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अडचण येत आहे। केमिकल कंपनी आहे आणि या ठिकाणी आतमध्ये असलेले केमिकलचे ड्रम हे आतमध्ये आहे, ते फुटताना आपल्याला आवाज सुद्धा येतोय। मोठ्या प्रमाणामध्ये ही आग आहे, त्यामुळे जवळपास 10 ते 15 अग्निशमनच्या गाड्या आहेत, त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। ऐरोली, घनसोली, मापे, पावणे, वाशी या ठिकाणच्या ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत, त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा आहे तो प्रयत्न करत आहेत। आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्यावरती ही आग पसरण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे बाजूच्या ज्या कंपन्या, त्या कंपनीतली कामगार आहेत त्यांना संपूर्णपणे सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। सध्या तरी आहे ती भीषण आग आहे, अजून नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाहीये आणि जखमी किंवा मयत झालेल्याची सध्या तरी प्राथमिक आहे ती माहिती समोर आलेली नाहीये। मात्र ही कंपनी कशाची आहे? या कंपनीमध्ये आग लागली तेव्हा किती कर्मचारी होते आणि या परिसरामध्ये सध्या काय वातावरण आहे? अग्निशमन दलाचे कसे प्रयत्न सुरू? अग्निशमनच्या जवळपास 15 गाड्या आहेत, त्या घटनास्थळी आहेत। आगवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे। आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्या संपूर्णपणे खाली करण्यात आलेल्या आहेत आणि सकाळी ही जेव्हा आग लागली होती साधारण 10:30-11च्या वेळेस, त्यावेळेस कंपनीमध्ये 15 ते 20 कामगार असल्याचं सांगितलं होतं। मात्र जेव्हा आग लागल्याचं लक्षात आलं त्यावेळेस सगळे कामगार आहेत ते बाहेर पडल्यामुळे या ठिकाणी कुणालाही जखमी झालेलं आहे किंवा मयत झाल्याचं संपूर्ण अद्यापर्यंत तरी काही माहिती समोर आलेली नाहीये। ही संपूर्ण जो परिसर आहे तो आता खाली करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या माध्यमातून बॅरिकेड्स टाकण्यात आलेले आहेत, कुणालाही तिथे जाऊन दिलं जात नाहीये आणि आजूबाजूच्या जे काही 10-15 कंपन्या आहेत त्या संपूर्णपणे कंपन्यातल्या लोकांना सुद्धा बाहेर काढण्यात आलेलं आहे। नक्कीच आगीने रौद्र रूप धारण केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आपण अपडेट घेत राहणार आहोत, कारण आग मोठी आहे आणि या आगीमध्ये आता आणखी कोणी अडकलेलं आहे का या संदर्भातही तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद विनायक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।